कांदा पिकावर मधमाशी नाही म्हणजे परागीकरण होणार नाही. परागीकरण नाही झालं तर बियाची सेटिंग होणार नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असते. परंतु थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मनातील जे किंतु परंतु आहे ते इथं निघून जाणार. तर मित्रांनो, सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, की मधमाशी जी असते ते आपल्या खाण्यामध्ये भेसळ करत नसते. म्हणजे जर का मधमाशी तुमच्या आंब्यावरती गेली तर आंब्याकडे जाणार, चियावरती गेली तर चियाकडे जाणार आणि जर का कांद्यावरती आली तर कांद्यावरतीच येणार. ते आपल्या खाण्यामध्ये भेसळ करत नसते. परंतु जर का मधमाशी आपल्या शेतामधनं पण फिरली तरी आपल्या कांद्याची सेटिंग त्यामध्ये होत असते. आता जर आपल्या पिकामध्ये मधमाशी येत नसेल तर काही बाजारामध्ये औषधी उपलब्ध आहे ज्याचा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिले आपण कोरोमंडल कंपनीचं बीमॅक्स हे फवारू शकतो. हे फवारताना आपल्याला संध्याकाळी फवारायचं आहे. फवारताना एक काळजी घ्यायची की आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे फार महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ते औषधी फवारू तेव्हा आपला पंप स्वच्छ धुतला गेला पाहिजे. म्हणजे त्या पंपाने 4 दिवसाआधी पण काही फवारलं नाही पाहिजे आणि 4 दिवसानंतर पण काही फवारलं गेलं नाही पाहिजे. हे आपण एक प्रयोग करू शकतो. दुसरा प्रयोग आपण हा करू शकतो की ॲग्रीसर्च कंपनीचं इन्फ्यूज हे आपण प्रति पंप 30 मिली संध्याकाळी फवारू शकतो. हे सिट्रस बेस म्हणजे संत्र्याच्या सालीपासून बनलेलं एक उत्पादन आहे. याच्या पण वासाने आपल्या पिकामध्ये मधमाशा काही प्रमाणामध्ये येत असतात.